वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम सूर्याय नमः. आज केवळ या मगधदेशाच्या राजप्रसादाची पावलं पडली आणि या मगधदेशाच्या राजप्रसादी पावलं पडता हे माझ्या मगधदेशाच्या ठिकाणी असणारं सैम्य वातावरण, हे प्रफुल्लित वातावरण पाहिलं आणि आमचं मन समाधानी बनलं. का म्हणू नये? कारण मातृपितृदेवतेच्या कुशीकुलांचा आम्ही जन्माला येऊ, सुज्ञ बुद्धी आम्हाला प्राप्त झाली. त्यावेळी आमच्या पितृदेवतेने आम्हाला कथन केलं, हे बाळ सत्राजी, या विश्वाच्या ठिकाणी जर का उच्चतम शिखर तुला गाठायचं असेल तर केवळ यशाचं शिखर गाठून, सन्मार्गाने यशाचं शिखर गाठून या जीवनात यशाची गुरुकिल्ली प्राप्त करायला हवी. बिचारा होता बाबडा होऊन गेला असं मागे कुणीतरी नाव काढलं पाहिजे. याच्यासाठी पूर्व परिस्थितीचा विचार केला आणि केवळ हे राज्य आणि पितृपक्षात चाललेलं आहे. हा मगधदेशाचा राज्य आमच्या मस्तकी चढविण्यात आला, राजशासन आम्हाला निश्चित करण्यात आलं आणि त्याच वेळी या तमाम राज्याची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभलंय. या माझ्या जनतेला प्रार्थनीय का याचा सारोसार विचार करून प्रत्येक सुविधा माझ्या जनतेला मी उपलब्ध करून देतोय. पण आम्ही आमच्या जीवनात केलं ते काय? सूर्यदेवतेच्या मार्गदर्शनानं आम्ही जीवनात केली ती सूर्यदेवतेची भक्ती. प्रत्येक मानव या मानवतेच्या गायला आत्मिक आणि क्षणिक जर का समाधान प्राप्त व्हायला हवं असेल तर त्याला एकच मार्ग म्हणजे तो भक्ती मार्ग. आणि तो भक्ती मार्ग मी माझ्या जीवनात आचरणात आणला आणि ज्याप्रमाणे गुरुदेवतेला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सूर्यदेवतेची भक्ती केली आणि केवळ सूर्यदेवता आमच्या भक्तीवर प्रसन्न होऊन आम्हाला सूर्यदेवतेनं मूर्त स्वरूपाचं दर्शनही दिलं आणि त्याच वेळी त्या सूर्यदेवतेनं आम्हाला श्रीमंत मनाची प्राप्ती करून दिली आणि त्या श्रीमंत मनाच्या प्राप्ती करून दिल्यानंतर त्या श्रीमंत मनाच्या प्राप्तीच्या योग्य करून आज केवळ या माझ्या मगधेच्या देशात प्रतिनिधी अर्थभार सुवर्ण मला प्राप्त होत आहे आणि केवळ या माझ्या जनतेच्या सुखाच्या समाधानासाठी आज त्या सूर्यदेवतेच्या आशीर्वादाने मी झटतोय. जनतेचा विचार करून जनतेच्या सुखाचा समाधानाचा विचार मी माझ्या जीवनात करतोय. जनतेला कशाची न्यूनता मला भासू दिली नाही आणि केवळ माझ्या कर्तव्याचं मी केव्हा खंड पाडलं नाही आणि केवळ जनतेला एक न्याय, केवळ न्यायाच्या ठिकाणी अन्याय न करता आज जनतेला योग्य त्या प्रकारे न्याय देतोय. पण म्हणता आज हे सारं घडलंय छानपा आशीर्वादात आणि केवळ आज मर्काधीश पुनरावतारा याचे मांडलिक राजकर्ते म्हणून आम्ही राज्याची सेवाही केली. पण भगवंता कळू लागल्या दिनापासून मी तुझी भक्ती केली. तुझ्या भक्तीला अन्नाचा कणंचा पाण्याचा थेंबही माझ्या मुखामध्ये प्राशन केला नाही. भगवंता आतापर्यंत माझ्या प्रत्येक कर्तव्यात तुला यशप्राप्ती घडवलीस. याच्याही पुढं माझ्या प्रत्येक कर्तव्यात तुम्हाला यशप्राप्ती घडविशील या दैनिकेवर माझा परिपूर्ण आत्मविश्वास आहे. भगवंता हे सूर्यनारायणा, आज तुझ्या कृपा आशीर्वादानं कशाची माझ्या जीवनात मला भिन्नता नाही तेव्हा तुझा मंगलमय आशीर्वाद सदैव माझ्या पृष्ठभागी असावा. आज केवळ या अखिल विश्वाला तू प्रकाशमान करताय तर माझ्याही जीवनात मला ज्याप्रमाणे आतापर्यंत प्रकाशमान केलंस त्याचप्रमाणे शेवटच्या क्षणापर्यंत यशाची प्राप्ती घडवून जीवनात माझ्या प्रकाश द्यावा ही तुझ्या चरणी सविनय प्रार्थना, सविनय प्रार्थना, सविनय प्रार्थना. नारायण रवी उगवला